नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशी भाजी पाहणार आहोत, वेगळी आणि मस्त टेस्टला लागते। नक्की करून पहा। व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे केळीचे फूल। तर केळीच्या फुलामधल्या ह्या पाकळ्या असतात ना, त्या काढून घ्यायच्या। त्याच्या आतमध्ये जे ते एक ना मोठी अशी काडी असते ती काढून घ्यायची। म्हणजे देठ असतात मध्ये तो काढून घ्यायचा। आणि ते जर काढलं नाही ना तर भाजी पूर्ण कडवट होते। ते काढणं अतिशय गरजेचं आहे। तर या पद्धतीने आपण हे साफ करून घ्यायचं। आणि मग हे जे आतलं भाग आहे ना, ते जेव्हा असं मऊसूत लागायला सुरुवात होईल ना, तेव्हा आपण ते पूर्ण काढून घ्यायचं। आता चीक लागतो कधीही भाजीला, तर भाजीचा ज्या वेळेला चीक लागतो त्याच्यासाठी पूर्ण सुरीला तेल लावून घ्यायचं, हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग इथे भाजी चिरायला जायचं। या पद्धतीने आपल्याला जे केळीचं फूल आपण जे पुढलं समोरचं भाग ठेवलं होतं ना आतील, तर ते भाग ना असं चिरून घ्यायचं डायरेक्ट। आणि त्याचबरोबर जी फुलं आपण साफ करून घेतलेत ना, ते पण याच पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। चिरून घेतले की उकडायला लावताना ना पहिलं वाटलं तर तुम्ही धुवून घ्या, पण धुवण्यापेक्षा ते फूल पूर्ण स्वच्छ असतं, त्यामुळे एवढी काही त्याची ही नसते। जर वाटलं तर तुम्ही धुवून घ्या। त्याच्यामध्ये उकडायला लावताना हळद 1 चमचा आणि थोडंसं चवीनुसार मीठ हे टाकायचं आणि मग आपल्याला उकडायला लावायचे। छान अशी भाजी आपल्याला करून उकडून घ्यायची। उकडायला पण वेळ लागत नाही, पण कोणताही पदार्थ करत असताना तो व्यवस्थित उकडला गेला पाहिजे। तर याची काळजी घ्यायची। हातावरती असं प्रेस करून पाहायची, मग समजायचं की आपलं जे उकडायला लावलेला पदार्थ आहे तो छान असा तयार झालेला आहे। तर या पद्धतीने आपण ती भाजी उकडून घ्यायची। आता उकडून घेतल्यानंतर काय करायचं, ते पुढं आहे या पद्धतीने आपण जे केळीचे फूल घेतले तेही आपल्याला चिरून घेऊया। मस्त अशी आपली फुलं पण चिरून तयार आहेत, केळीचं फूल पण चिरून तयार आहे। आता याच्यामध्ये हळद मीठ घालायचं आणि मस्तपैकी भाजी शिजवून घ्यायची। हातावरती आपण 2 अंगठ्याच्या आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये अशी प्रेस केली ना की भाजी अशी वेगळी व्हायला सुरुवात होते। की भाजी छान आपल्याला शिजवून घ्यायची। तर चला ही भाजी आपण शिजायला लावून घेतली आहे। आता शिजल्यानंतर त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती पाहूया। व्हिडिओ आवडतं नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया। हे पहा, आपण ना हे जे भाजी काल उकडून घेतली ना, त्यातून पाणी घालून चांगले पिळून घेऊया। आता छान धुवून घ्यायच्या 2-3 वेळा मस्तपैकी। हे पहा, आपण धुवून ना पाणी त्याच्यातून काढून असं पिळून घेऊन आले। हे आता असं फोडून घ्यायचे फक्त या पद्धतीने। तर इथे मी 2 मिरच्या ना ठेचून घेणार आहे बारीक। आता इथे ना आपल्याला जर हवं असेल ना तर लाल मिरची पावडर वापरली तरी चालणार आहे, तुम्ही मिरचीच्या ऐवजी थोडीशी। आता इथे घेतलेले आपण 2 कांदे मीडियम साईजचे चिरून घेतले। लसणाच्या पाकळ्या आपण इथं अशा ठोकून घेतल्या आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। तर ज्या प्रमाणात मी बनवणार आहे त्या प्रमाणात मला मिरची इथे बारीक केलेली व्यवस्थित आहे। तुम्ही थोडीशी लसूण ही म्हणजे बारीक आपण खलबत्त्यात ठेचून घेतो तसे घेतले तरी चालणार आहे। कढई गरम झाली तर तेल घालून घेऊया। मस्त असं एक पळीभर तेल घातलं आपण, थोडंसं गरम करून घेऊया। आपण जे फोडून घेतलेली लसूण आहे ना ती घालायची त्यामध्ये। थोडा वेळ आपण लसूण त्याच्यामध्ये हलकीशी परतून घेतली। आता इथे कांदा जेवढा घेतलाय ना आपण तो सगळा घ्यायचा। आता याच्यामध्ये लसूण घ्यायचं आपल्याला, सॉरी मिरची आपण जी वाटून घेतली ना ती घ्यायची।
आपण हे छान परतून घेतला. जास्त लालसर कांदा करायचा नाही. आता जी भाजी आपल्याला त्याच्यामध्ये हो कोथिंबीर आहे. मिक्स करून घेऊया. हां अजून आणि तुम्हाला आवडतं तर मी लाल मिरची पावडर याच्यावर थोडीशी टाकू शकता. आता इथे मीठ कसं वापरायचं, आपण पहिलं उकडताना मीठ टाकलं होतं तर कांद्याला पण लागणार आहे आणि उकडलं म्हणजे भाजीला थोडंसं मीठ लागलेलं असतं आणि थोडंसं नाही लागलेलं. तर तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला थोडीशी खाऊन पाहू शकता की जेणेकरून ही भाजी खारट झाली तर आपण पाणी टाकू शकत नाही. म्हणजे एखादी सुकी भाजी खारट झाली ना तर त्याच्यात पाणी नाही टाकता येत. पातळ भाजी असेल त्याच्यात पाणी टाकतो खारट झाली तर हिच्यामध्ये काही करता येत नाही. त्यामुळे आहे ना पहिलं खाऊन पाहिजे आणि मग ना मिठाचा वापर करायचा. पण आपण इथे कांद्यासाठी मीठ वापरलं आहे आता. तुम्हाला वाटलं तुम्ही आधीही वापरू शकता. पिलू नको. तर हे मिक्स करून घेऊ. आता याच्यावरती झाकण ठेवायची आणि 1 ते 2 मिनटं ना मस्त अशी कांदा गुंदा त्यांची टेस्ट ना एकत्र आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे वाफायला ठेवून देऊया झाकण ठेवून. हे तर किती सारे कारण ते पण मी झाकण काढून घेतलं. मिक्स करून घेऊया आपण. आणि पाणी तिखट लागलं. तिखट लागलं. तिखट लागलं. इथे कोथिंबीर थोडीशी टाकून आपली झालेली. बाकी ते मस्त अशी आणि चवीला पण अप्रतिम अशी लागते भाजी. नक्की करून पहा. या पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ही आहे आपली केळीच्या फुलाची भाजी. तर हा एक प्रकार झाला भाजी. तो खूप छान लागते. नक्की या पद्धतीने करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.